चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीमध्ये राजकीय दबाव टाकल्याचा आरोप अभिनेते विजय पाटकर यांनी उदय सामंत यांच्यावर केलाय। माझा अर्ज भरू दिला गेला नाही असा आरोप त्यांचा आहे। दरम्यान उदय सामंतांच्या पत्नी नीलम शिर्केंनी देखील अर्ज दाखल केलेला आहे। मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत राजकीय दबाव टाकण्यात आल्याचा आरोप विजय पाटकर यांनी मंत्री उदय सामंत यांच्यावर केलाय। निवडणुकीमुळे मंत्र्यांचा ओएसडी कोल्हापुरात ठाण मांडून आहे असा आरोपही त्यांनी केलाय। माझ्यासह क्रांती रेडकर आणि निशिगंधा वाड यांचा देखील अर्ज भरू दिला गेलेला नाही असंही त्यांनी म्हटलंय। दरम्यान नीलम शिर्के यांनी देखील या निवडणुकीसाठी अर्ज भरला असून त्या उदय सामंतांच्या पत्नी आहेत। 20, 21, 22 3 दिवस एका बड्या मंत्र्याचा ओएसडी तिथे ठाण मांडून होता। हे पण ऐकलं मी काहीतरी अख्खा दिवस होता। ओएसडीला कोल्हापुरातून बसवायचं आणि महामंडळ तर काय चाललंय ते बघायचं, कोणाला बसवायचं कोणाला हे करायचं, हे पण डिपार्टमेंटने उघडलं तर आय डोंट नो, मला माहीत नाही। पण पॉलिटिकल माणसं आहेत ती, कलाकार मंडळी नाही। 40 वर्ष आम्ही इंडस्ट्रीत आहोत, 40 वर्ष, 4 वर्ष नाही 40 वर्ष। त्या लोकांबद्दल तुम्ही असं करताय, आम्ही तुमच्याकडे येतो का? उदय सामंत ह्या पाठी सगळं राजकारण करतात। पण असं मी ऐकलंय, मी काय म्हटलं, मी ऐकलंय फक्त, मी बघितलं तर नाहीये। माझ्या समर्थन होतं तर मी असं आक्षेप घेऊ शकत नाही। पण हे असं एवढं प्रेशर येत असेल आणि एवढे घाबरत असेल तर कोणतरी मोठा माणूस असणार ना।